नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या घासाच्या शेतामध्ये आलोय. हा घास जर आपण बघितला तर हा घास आपण जनावरांना देत असतो, पण ह्याच घासाची जी काही भाजी आहे त्या भाजीचेच औषधी गुणधर्म काय राहणार आहेत तेच ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जर आपण हे घासाची भाजी जर आपण बघितली किंवा याला अल्फा अल्फा किंवा मग लुनर्स किंवा राजस असं देखील म्हटलं जातं किंवा मग मेथी घास देखील असं याला म्हटलं जात असतं. तर याचे जे काही औषधी गुणधर्म राहणार आहेत आणि याचे काय पोषण मूल्य आहेत आणि याचं सेवन कोणी करू नये, कोणी टाळावं, याविषयीचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये काय पोषण मूल्य आहेत ते जाणून घेणार आहोत. यामध्ये पोटॅशियम आहे, फायबर आहे, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, विटॅमिन ए, विटॅमिन के, विटॅमिन B12 यासारखे महत्वाचे जे काही औषधी मूल्य आहेत ते सापडत असतात. चला तर आता चालू करूयात याच्या औषधी गुणधर्माविषयीची माहिती. आपण जर बघितलं तर आपले वयोवृद्ध लोक असतील, त्यांची हाडं मजबूत ठेवायची असतील तर आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटॅमिन के गरजेचं असतं आणि तेच आपल्याला ह्या घासाच्या भाजीमधनं मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला जर हाडं मजबूत ठेवायची आहे, हाडं ठिसूळ होऊ द्यायचे नसेल, म्हणजेच ओस्टिओस्पोरोसिस जर झाला तर हाडं ठिसूळ होत असतात, तर ते जर ओस्टिओस्पोरोसिस आपल्याला रोखायचं असेल तर आपण जर याची घासाची भाजी याचं सेवन करत राहिलो तर आपल्याला नक्कीच फायदा होणार. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि हेच अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरामधील फ्री रॅडिकल इफेक्ट आहे त्या कमी करतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातील पेशींचं नुकसान रोखण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर आपली जर पचनक्रिया वीक असेल तर यामध्ये हाय फायबर असतात, तर हाय फायबर असल्यामुळे आपल्याला वारंवार होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तो दूर होत असतो. आपलं पोट फुगत असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल किंवा मग आपल्या आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील हे घास उपयोगी राहणार आहे. त्यानंतर आपल्याला जर आपलं कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणायचं असेल, बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यामध्ये देखील हे उपयोगी ठरत असतं. यामध्ये हाय पोटॅशियम आहे आणि हेच हाय पोटॅशियम आपलं गुड कोलेस्टेरॉल वाढवण्याचं काम करत असतं. त्यानंतर आपल्या हृदयाचे जे काही आरोग्य आहे ते सुधारण्यासाठी देखील घास उपयोगी राहणार आहे. यामध्ये फायबर आहे, पोटॅशियम आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत. ह्या गोष्टी आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये विटॅमिन सी देखील आहे आणि हे विटॅमिन सी आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवून आपल्याला विविध जे काही आजार आहे त्यापासून संरक्षण देण्याचं काम करणार आहे. विविध प्रकारचे आजार असतील, इन्फेक्शन्स असतील, ते रोखण्यासाठी देखील हे उपयोगी राहणार आहे. स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते, तर हिमोग्लोबिन जर वाढवायचं असेल तर स्त्रियांनी ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी जर या घासाची भाजी याचं सेवन केलं तर त्यांचं हिमोग्लोबिन वाढवण्यामध्ये देखील उपयोगी राहणार आहे. वजन आपल्याला कमी करायचं असेल तर याच्यामध्ये हाय फायबर आहे, लो कॅलरीज असल्यामुळे आपलं वजन कमी करण्यामध्ये देखील किंवा वजन नियंत्रणात ठेवायचं असेल त्यामध्ये देखील हे उपयोगी राहणार आहे. आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारायचं असेल यामध्ये विटॅमिन ए आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्यामुळे आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारण्यामध्ये देखील हे घासाची जी काही भाजी आहे ती उपयोगी राहणार आहे. तर एकंदरीत ही घासाची भाजी आपल्याला आरोग्यदायी राहणार आहे. आपले आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असेल तर आजच या घासाच्या भाजीचं सेवन करायला चालू करा. आता आपण बघूयात की ह्या घासाच्या भाजीचं सेवन कोणीही टाळलं पाहिजे. तर ज्यांना रक्त पातळ ठेवण्याच्या गोळ्या चालू आहेत त्यांनी टाळायचं आहे, ज्यांना ऑटोइम्यून डिसीज आहे त्यांनी टाळायचं आहे, गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी टाळायचं आहे, गंभीर आजार असतील तर त्यांनी ह्या भाजीचं सेवन घेणं टाळायचं आहे. तर हे होते ह्या घासाची भाजी म्हणजेच अल्फा अल्फा ह्या वनस्पतीचे औषधी गुणधर्म. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिक वर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.